श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 121 ते 130। मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा। आणि या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्य समुदाय या ठिकाणी सज्ज करा। जया जिया औक्षोहिणी तेने तिया अरणी वरगन कवन कवनी महारथिया। ज्यांच्या ज्या औक्षहिणी आल्या असतील त्यांनी त्या औक्षहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या तुम्ही देऊन टाकाव्यात। तेने तिया आवरीजे भीष्मा तळी राहीजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ। त्या महारथ्याने त्या औक्षहिणीला आपल्या हुकुमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे। नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी, हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभारू आघवा साचू आमचा। या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे, यांना माझ्याप्रमाणेच मानावे, यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे, आमच्या सेनेची मदार यांच्यावरच आहे। या राजयाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू। राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला, मग त्याने सिंहासारखी गर्जना केली। तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या अंतू प्रतिध्वनी न समातू। उपजत असे ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदमत राहिली, तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला। तयाची तुलगा सवे वीरवृत्तीची निधावे दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला। तो प्रतिध्वनी उठतच असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरून येऊन भीष्माने आपला शंख या ठिकाणी वाजवला आहे। ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बद्रीभूत झाले, जैसे आकाश कापडिले तुटोनिया। ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या, त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले। घडघडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापत असे, त्यामुळे आकाश घडाळले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले। तेने महाघोष गजरे दुमदुमिताती किरीकंदरे तव तळा माझी रणतुरे अस्फुरिली। त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दनादून राहिल्या, इतक्यात त्या सैन्यात रणवाते वाजू लागली।